आपण कुठलंही कार्य करायच्या आधी पहिला भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांचं आठवण केलं पाहिजे. जे काही ग्रहण करतो अन्न ते त्यांना अर्पण केलं पाहिजे. तर सर आपण सर्व पापातून मुक्त होतो. तर आपण इकडे असंच येत राहा, भले कोणी येत असो किंवा नसो, तर आपण इथं उत्साहाने येत राहू. असं केल्यानंतर आपण भगवत धाम निश्चित प्राप्त करू. कारण हिरा प्राप्त खरेदी करणारे लोक खूप कमी असतात. कारण थोडं खिशामध्ये धन असलं पाहिजे, नाही का. पूर्वजन्मात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. पूर्वजन्माचं बहुत सुकृत त्यांच्याकडे संचित आहे. तेच हे हरे कृष्णामध्ये येऊ शकतात किंवा भगवंताचं नाव घेऊ शकतात. गीतेमध्ये सुद्धा भगवंताने सांगितले, पाप पुण्य कृताम लोक मुषित्वा शाश्वती समाह. आणखी पुढं काहीतरी लाईन आहे. त्याच्यामुळे त्याचा अर्थ असा आहे की जे पूर्वजन्मात सर्व पाप नष्ट झाल्यानंतर तो जीव भक्तीमध्ये येतो, असं सांगितलं आहे. तर म्हणून आपण काही झालं तरी भक्ती सोडून जायचं नाही. आपण नामजप करत राहायचं. पण काही झालं तरी भगवंताच्या शरणमध्ये राहायचं बस.